नमस्कार, प्रेन्या कॉर्नरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजची कथा ही अवश्य पहा. ज्या लेकराला लहानाचे मोठे केले, ज्यांच्यासाठी स्वतःच्या पोटाला चिमटा घेतला, सुखाचा त्याग केला, त्याच मुलाने आज आम्हाला वृद्धाश्रमाच्या उंबरठ्यावर आणून सोडले. हे बोलताना त्या वृद्ध पती-पत्नीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. ही एक कहाणी आहे सुमेधा आणि सुशीलच्या आई-वडिलांची. सुशील एक उच्च शिक्षित इंजिनियर होता. मोठ्या पगाराची नोकरी लागल्यानंतर त्याने शहरामध्ये एक आलिशान 3 BHK फ्लॅट विकत घेतला होता. तिथे सुशील, त्याची पत्नी सुमेधा आणि त्याचे वृद्ध आई-वडील राहू लागले. सुमेधा सुद्धा नोकरी करत होती. दिवसभर आई घरातील सर्व कामे आवरून ठेवायची, जेणेकरून सुमेधाला आल्यावर आयते जेवण मिळावे. सुरुवातीला सर्व काही ठीक होतं, पण हळूहळू सुमेधाला सासू-सासरे खटकू लागले. तिच्या मैत्रिणी घरी आल्यानंतर तिला या म्हाताऱ्या माणसाची लाज वाटू लागली. तिने मनातल्या मनात त्यांना घराबाहेर काढण्याचा कट रचला. एके रात्री सुमेधाला ऑफिससाठी लवकर उठायचे होते, म्हणून ती लवकर झोपण्याचा प्रयत्न करत होती. पण सुशीलच्या आईला दम्याचा त्रास असल्याने त्यांना रात्रभर खोकला येत होता, तर थकलेले वडील झोप येत नसल्याने घरामध्ये इकडे-तिकडे फेऱ्या मारत होते. या आवाजाने सुमेधाची झोपमोड झाली आणि तिचा संयम तुटला. तिने सुशीलला बजावले, एकतर तुझे आई-वडील या घरात राहतील किंवा मी. 2 दिवसात विचार कर आणि काय ते सांग. त्यांचे हे जोरात चाललेले भांडण आई-वडिलांनी ऐकले. त्यांच्या काळजात जणू सुरी खुपसली गेली. दोघांच्याही डोळ्यात पाणी आले, पण त्यांनी ते मुलाला समजू दिले नाही. दुसरीकडे सुशीलने विचार केला की पत्नी आयुष्यभर सोबत राहील, पण आई-वडिलांचे आता काय? त्याने शेवटी त्यांना वृद्धाश्रमात सोडण्याचा कठोर निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी जेव्हा सुशील आई-वडिलांच्या खोलीत गेला, तेव्हा ते आधीच आपली बॅग भरून तयार होते. सुशील अडखळत म्हणाला, आई-बाबा, मला माफ करा. माझा संसार सुखाचा करायचा आहे, म्हणून मी तुम्हाला वृद्धाश्रमात सोडायला आलोय. हे ऐकून आईच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तिने थरथरत्या हाताने सुशीलच्या गालावरून हात फिरवला आणि मायेने म्हणाली, अरे वेड्या, आम्हाला सर्व माहीत आहे. तुझा संसार सुखाचा होणार असेल तर आम्ही आनंदाने जायला तयार आहोत. चल, आता उशीर नको, आम्हाला तेथे नेऊन सोड. निघताना आईला वाटले की एकदा सुनेची भेट घ्यावी, तिला आशीर्वाद द्यावा, पण सुमेधाने आतून दरवाजा लावून घेतला होता. तिने सासू-सासऱ्यांना साधे येतो सुद्धा म्हणायचे सौजन्यही दाखवले नाही. जड अंतकरणाने आईवडील घराबाहेर पडले आणि गाडीत बसले. गाडी एका वृद्धाश्रमासमोर थांबली. सुशीलने आईवडिलांना खाली उतरवले. त्यांच्या हातात त्या बॅगा दिल्या आणि कोरड्या सुरात म्हणाला, मी तुम्हाला दर महिन्याला 20,000 रुपये पाठवत जाईन. तुम्ही इथे तुमची काळजी घ्या. मुलाच्या या शब्दांनी आईचे काळीज हेलावले. तिने थरथरत्या हाताने पुन्हा एकदा सुशीलच्या गालावरून हात फिरवला आणि म्हणाली, पैशाचं काय रे बाळा, तू स्वतःची आणि सुनेची काळजी घे. आम्हाला काही नको. फक्त कधीतरी वेळ मिळाला तर आम्हाला भेटायला येत जा. तूच आमचं सर्वस्व आहे. सुशील तिथून निघून गेला, पण त्यांचे आई-वडील मात्र गाडी दिसेनाशी होईपर्यंत गेटवर उभेच होते. वृद्धाश्रमातील त्यांचे दिवस एकाकीपणे सुरू झाले. रोज सकाळी सुशील आपल्याला भेटायला येईल या आशेने ते दोघेही गेटजवळ तासनतास उभे राहायचे. हे रोजचे पाहून तिथला वॉचमन एकदा हळहळ म्हणाला, अहो आई-बाबा, एकदा इथे आलात ना की मुलं पुन्हा फिरकत नाही. आजकाल मुलांना आई-वडील म्हणजे अडगळ वाटू लागली आहे. उगीच वाट बघून स्वतःला त्रास करून घेऊ नका. वॉचमनचे हे शब्द ऐकून दोघांच्याही डोळ्यात पाणी आले. पोटच्या मुलाबद्दल हे ऐकणे त्यांच्यासाठी मरणासमान होते. एके दिवशी आश्रमाच्या खोलीत बसले असताना आई-वडिलांना म्हणाले, अहो, तुमची ही बनियान किती फाटली आहे, फेकून द्या ना. किती वेळा सांगितलं असे फाटके कपडे घालत जाऊ नका म्हणून. तेव्हा वडील सुस्कारा सोडत म्हणाले, अगं, मी माझे छंद पूर्ण केले असते तर सुशील इंजिनियर झाला असता का? त्याच्या शिक्षणासाठी मी कधी स्वतःच्या कपड्याकडे लक्ष दिले नाही. त्यावर आई गप्प झाली, पण वडिलांनी आठवण करून दिली, अगं, तू तरी कुठे तुझी हौस-मौज पूर्ण केलेस? सणासुदीला सुद्धा तू कधी नवीन साडी घेतली नाहीस. नेहमी आहे त्या साडीवर निभावून नेलंस. आपण दोघेही फक्त त्याच्याच सुखासाठी तर झिजलो ना. वडिलांचे हे शब्द ऐकून आईच्या डोळ्यात पाणी आले, पण तिने ते पुसले आणि म्हणाली, जाऊ दे ओ, आपलं पिल्लू सुखात आहे ना, त्यातच आपलं सगळं सुख आहे. असे करता करता 5 वर्षे उलटली. सुशील कधी त्यांना भेटायला आलाच नाही. साधा एक फोनही त्याने केला नाही. सुशील दरमहा 20,000 रुपये पाठवत होता, पण ते पैसे कधी आई-वडिलांनी खर्चच केले नाही. आई म्हणायची, अहो, कशाला खर्च करता? उद्या आपल्या लेकाला काही कमी पडलं तर हेच पैसे त्याला कामी येतील. माझ्या खोकल्याचं काय होईल बरं? हळूहळू स्वतःच्या औषधापेक्षाही त्यांच्या मुलाच्या भविष्याची काळजी मोठी होती. पण नियतीचा खेळ मोठा विचित्र असतो. अचानक सुशीलची मोठी नोकरी गेली, कंपनी बंद झाली आणि तो रस्त्यावर आला. पैशाची चणचण भाजू लागताच ज्या सुमेधासाठी त्याने आई-वडिलाला सोडले होते,
त्याच सुमेधाने त्याच्या कठीण काळात साथ सोडली. ती घर सोडून निघून गेली. सुशील पूर्णपणे कोलमडला. फ्लॅटचे हप्ते थकल्यामुळे बँकेने घर जप्त केलं. जो एकेकाळी आलिशान 3 BHK फ्लॅटमध्ये राहायचा तो आता फुटपाथवर आला. डिप्रेशनमध्ये गेलेल्या सुशीलला अचानक आपल्या आईवडिलांची आठवण आली. ज्यांनी मला शून्यातून विश्व निर्माण करून दिले त्यांनाच मी लाथ मारली या विचाराने त्याचे मन कासावीस झाले. तो धावतच वृद्धाश्रमाच्या गेटवर पोहोचला. तिथल्या वॉचमनने त्याला अडवले. कोण पाहिजे तुम्हाला? सुशील रडत म्हणाला, 5 वर्षापूर्वी मी माझ्या आईवडिलांना इथे सोडलं होतं. त्यांना भेटायचं आहे. सुशीलची अवस्था पाहून वॉचमनला धक्काच बसला. तो म्हणाला, अहो साहेब, तुमची ही काय अवस्था झाली आणि तुम्ही यायला खूप उशीर केला. ते दोघंही आता या जगात नाही आहे. हे ऐकताच सुशीलने तिथे हंबरडा फोडला. आई बाबा, मला माफ करा. त्याचे रडणे ऐकून आश्रमातील मॅनेजर बाहेर आले. वॉचमनने त्यांना सर्व हकीकत सांगितली. मॅनेजरने सुशीलला शांत केले आणि आपल्या कॅबिनमध्ये नेले. मॅनेजरने कपाटातून एक कापडी पिशवी काढली आणि सुशील समोर ठेवली. सुशील बाबू, तुमचे आई वडील गेल्या 5 वर्षात एकदाही गेटबाहेर गेले नाही. ते रोज तुमची वाट पाहायचे. ते दोघेही जाण्याआधी त्यांनी ही पिशवी माझ्याकडे सोपवली आणि म्हणाले, आमचा मुलगा संकटात सापडला तर त्याला हे द्या. सुशीलने थरथरत्या हाताने ती पिशवी उघडली. त्यात त्याने दर महिन्याला पाठवलेले 12 लाख रुपये 5 वर्षाचे पैसे जशास तसे साठवलेले होते. सोबत एक छोटी चिठ्ठी होती. सुशील ती चिठ्ठी वाचतो. बाळा सुशील, हे तुझेच पैसे आहेत. आम्हाला माहीत होतं तुला कधीतरी याची गरज भासेल. आम्ही तर म्हातारी माणसं, आमचं आयुष्य तर असंच निघून गेलं. पण तू सुखी राहा. तुझी खूप आठवण येते रे. सुशीलने ते पैसे छातीशी धरले आणि तो ढसाढसा रडू लागला. ज्या आईच्या खोकल्याचा त्रास व्हायचा त्या आईने स्वतःच्या औषधाला 1 रुपया न लावता तो पैसा मुलांसाठी जपून ठेवला होता. सुशीलकडे आता पैसे होते, पण ते डोक्यावर मायेने हात फिरवणारे आईवडील कायमचे सोडून गेले होते. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की या धावपळीच्या जीवनात फक्त पैशाच्या आणि सुखाच्या मागे धावू नका. आईवडील हे आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान रत्न आहे. त्यांना जपा. ज्यांनी लहानपणी तुम्हाला हाताला धरून चालवले, शिकवले, मोठेपणी त्यांना प्रेमाचा आधार देणे ही तुमची जबाबदारी आहे. ही कथा एक काल्पनिक आहे. ही कथा जर तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या आईवडिलांना जपा.